नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. शंकरनं रोजच्यापेक्षा लवकर घर गाठलं. मंजूला कधी एकदा सांगतोय असं झालेलं. शंकर घरी आला तर राजू अभ्यास करत बसला होता. त्याच्याकडे पाहत मंजूने डोळ्यांनीच विचारलं, काय झालं म्हणून. पाणी प्यायला आज जातो आणि नंतर सांगतो असं तो म्हणाला. वेळ पाहून त्यानं मंजूला सांगितलं तर मंजू ही शहारली. 4 दिवसांनी भेटणार आपण नवऱ्याला. उत्सुकता, धडधड आणि दडपणही. शंकरशी तोंड ओळख होतीच थोडी. गरीब असला तरी लाखात एक आहे. झोपडपट्टीत राहूनही कसलंही व्यसन नाही. व्यायामाचं वेड आहे. देखणा दिसतो एकदम. पिळदार शरीर पाहिलं की काळजात कसं धडधडतं. 40-45 दिवसात खूपच आवडू लागलाय. त्याच्या प्रेमात फुल टू लट्टू आपण. जवळ आला तरी संयम सुटतो की काय असं वाटत राहतं. मिठीत गेले बऱ्याचदा. किती आवडतं मलाही. वाटतं निघूच नाही त्याच्या बाहुपाशातून. ओढ असलेलं ते सुख मात्र अजूनही हुलकावणी देतंय दोघांनाही. शंकर समजूतदार आहे. अस्वस्थ होतो तरी चिडचिड करत नाही. घरात वयात येणारी 2 भावंडं आहेत याचं नेहमी भान असतं त्याला. वेळ पण इतकी हळूच का चालली आहे. शनिवार यायला अजून 2 दिवस आहेत. सुनीताताईही मनातून खुश होत्या. नायर साहेबांच्या रूपानं बाप्पानंच त्यांची व्यथा जाणून घेतली होती जणू. जाऊ दे, पोरांना निदान 2 दिवस तरी हक्काचा एकांत मिळेलच. शंकर आणि मंजू दोघेही खुश दिसत आहेत. वाट पाहत असलेला शनिवार कासवाच्या गतीनं का होईना आलाच. शंकर सकाळी चावी घ्यायला गेला तेव्हा नायर सर म्हणाले, शंकर, मॅडम गेल्यापासून घरात साफसफाई नाही. थोडीफार झाडझूड करतो मी. टिफिन लावलाय त्यामुळे जेवण बनवत नाही. झोपायला येण्याआधी तू जरा थोडीशी साफसफाई करून घेतली तर बरं होईल. हे घे 1000 रुपये. हो चालेल सर. दुपारी मंजूला घेऊन येतो. दोघं मिळून अख्खं घर स्वच्छ करतो. काळजी करू नका सर, शंकर म्हणाला. शंकर चावी घेऊन आला आणि मंजूला म्हणाला, दुपारी जाऊन सरांच्या घराची साफसफाई करायची आहे. लवकर आवर घरातलं आणि मग दोघंही जाऊ. दुपारची झोप न घेताच दोघेही सरांच्या घरी पोहोचले. शंकरनं झाडून घ्यावं आधी आणि नंतर पुसून घ्यावं. मंजूनं भांडी, किचन इत्यादी पाहावं. बादली, झाडू, पायपुसणी, फिनेल सगळं सज्ज झालं. मंजूनं साडी वर खोचली आणि वाकलेल्या शंकरचं लक्ष तिच्या अर्धवट उघड्या पायांकडे गेलं. पहिल्यांदा असं इतकं मोकळेपणानं पाहिलं त्यानं. एवढं मोठं घर आणि त्यात ते दोघेच. शंकर उठून मंजू जवळ गेला. तिनं त्याच्याकडे पाहिलं. देवा, याचा मूड काही वेगळाच आहे. आपण तर रात्रीच्या अपेक्षेत होतो. विचारातल्या मंजूला त्यानं मिठीत घेतलं. तिच्या हातातला ओला कपडा तसाच हातात राहिलेला. अहो, आता कामं आवरूयात ना. रात्री येणार ना आपण इकडे झोपायला तेव्हा. असं म्हणताच शंकर थोडा दूर झाला पण नाराजीनच. मंजूला वाईट वाटलं. किती जपतो हा आपल्याला. याच्या जागी दुसरा कोणी असता तर इतकी काळजी केलीच नसती. इतका संयमी. नको म्हटलं तर लगेच बाजूला झाला. खूप प्रेम करतो. माझंही प्रेम आहेच याच्यावर. नुसत्या त्या विचारानं शहारतो आपण. दोघांनी शांत राहून मग कामं उरकली. विचारचक्रातच मंजूनं हात पाय चेहरा स्वच्छ धुवून फ्रेश झाली. शंकरही सगळं आवरून मोबाईल पाहत बसला होता. मंजू नायर सरांच्या गेस्ट रूममध्ये गेली. दरवाजाच्या मागे लपत, आई ग आई असं म्हणाली. मंजू, काय झालं ग असं म्हणत शंकर धावतच रूममध्ये पोहोचला. आवाज तर आतूनच आलेला पण मग मंजू कुठे आहे? मास्टर बेडरूम तर लॉक आहे. मंजू कुठे आहेस तू असं म्हणत तो जायला वळाला तसं मंजूनं त्याच्या कमरेला हातानं विळखा घातला. डोकं पाठीवर टेकवत, इथे आहे मी एवढंच म्हणाली. थोडा वेळ तो तसाच उभा राहून मग मागे वळाला. मंजूनं चेहरा हातात लपवलेला. काय झालं? रात्रीपर्यंत धीर निघत नाही का? खोडकरपणे विचारत त्यानं तिचे दोन्ही हात पकडले. ती लाजून हसली तसं त्यानं तिच्या डोळ्यात पाहत हळूहळू पुढं चालायला सुरुवात केली. तिची ही पावलं उलट दिशेनं चालू लागली. त्यानं थोडं थांबून हलकासा धक्का दिला आणि ती बेडवर पडली. त्यानं वाकून कपाळावर ओठ टेकवत एक छानसा किस घेतला. तिच्या पायाकडे पाहत त्यानं पायांवरून हात फिरवला.
बोटांनी पैंजण हलवलं. छुमछुम आवाज आला. त्यानं पायांवरती बोटं फिरवली. वीज चमकावी तसं अंग चमकून उठलं मंजूचं. तिनं स्वतः उठून बसत शंकरलाही बाजूला बसवलं. त्याच्या गालावर ओठ टेकवले. त्यानं तिच्या कानापाशी हात नेला आणि तिला स्वतःकडे ओढली. ओठांनी ओठांना कुलूप बंद केलं. त्याचा हात तसाच अंगाखाली घेऊन तिनं बेडवर स्वतःला झोकून दिलं. साहजिकच शंकर ओढला गेलेला, मनाने आणि शरीरानेही. पालथी ती आणि तिला पाठीवरचा त्याचा भार अगदीच आवडलेला. त्यानं मंजू म्हणून दिलेली हलकीशी साद आणि तिनं हुंकारात दिलेला प्रतिसाद, त्याच्या हातांनी दूर होत जाणारा पदर आणि तिच्या जीवाची होणारी ती घालमेल. श्वासांसोबत शरीरही उबदार झालेली. आपण कुठे आहोत यापेक्षा दोघेच आहोत ही भावना जास्त प्रबळ होती. दोघांच्याही मनामध्ये एक रोमॅन्टिक सॉन्ग वाजत होतं. दो दिल मिल रहे हैं. घट्ट झालेल्या मिठ्या, अंग आणि मन घुसळून काढणारे ते क्षण, अंगावरच्या कपड्यांनी एक एक करत सोडलेली ती साथ आणि पराकोटीच्या एकरूपतेची ती स्थिती. दोन जीव एक होत आलेले. अधीर तरीही संयमितो, आवेगानं काळजी घेणाऱ्या त्याच्या उत्कट साथ देणारी मदनाची ती रती. पुन्हा तेच श्वासांची वाढलेली गती, धपापणारे ऊर, हृदयाची स्पंदनं तीव्र झालेली, कपाळावर घामाची हलकीशी लकीर, घोगरा झालेला आवाज आणि फुललेली नाकं, अंगावरून त्याच वेगानं फिरत जाणारा त्याचा हात आणि तिनेही त्याच्या सर्वांगावर हात फिरवून ती दिलेली साथ. तापलेली अंग एकमेकांना भिडली होती. ओठांचे स्पर्श वाढले होते. सगळं नवीन दोघांसाठी, तरीही मनासहित तणानेही वाहणारे ते वेडावलेले दोघे समर्पणासाठी तयार होते. आणि डोरबेल वाजली आणि दोघांचाही मूड ऑफ झाला. पण काय करणार, घर दुसऱ्याचं होतं. दरवाजा तर उघडायला हवाच होता. मग आता तो दरवाजा उघडायला गेला. त्यानं दरवाजा उघडला आणि पाहिलं तर सॅम्युअल अंकल बाजूच्या फ्लॅटमधले आले होते. नायर सर जाणार होते, ते गेले की नाही हे पाहायला आले होते. आता सॅम्युअल अंकलमुळे सगळा डाव बिघडला होता. पण दोघांनीही विचार केला, जाऊ द्या, आता नाही तर नाही, संध्याकाळी कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही, तेव्हा पाहू. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं यांचा हनीमून साजरा झाला. आता संध्याकाळी काय झालं असेल हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची अजिबात गरज नाही. यू कॅन इमॅजिन. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.